काय बाबा उठा. उठलो बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कार्ट ड्यूट 7 नाही वाजवले तरी उठवतात. 7. अरे बापरे 8:30. बोमला. लक्ष्मी ब्रश. आले आले. लक्ष्मी घ्या. लक्ष्मी. परमेश्वरानं माणसाला 32 दात उगाच दिले. हत्तीसारखे 2 दात दिले असते तर तेवढा वेळ वाचला असता नाही का? चला. जात. बंटी पकड पकड पकड. पिंकी थांब 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 थांब. पकड ना पिंकी थांब. लक्ष्मी. घ्या. घ्या. लक्ष्मी. आता काय झालं? तुम्ही पण ना अगदी. लक्ष्मी. हा आले आले लक्ष्मी. आले हो. आता काय? काहीतरी खायला दे ना. आधी आंघोळीला जा मग देते. रोज रोज आंघोळ करून एक माणूस विरघळून मेला. हं? बापरे मी आज सेंट लावून जातो बाबा. हा आधी हा टॉवेल घ्या आणि आंघोळ करा. अगं पण रोज रोज आंघोळ करायचा कंटाळा येतो बुवा. बंटी तू आउटलेस. बंटी बंटी तू आउटलेस. बंटी मी आउट नाही. आई आई बंटी बघ ना ग. काय झालं? आई तो ना आउट असून नट आउट देतो. तुम्ही दोघं आधी भांडू नका सांगून ठेवते. गप्पा बस तू. कामाच्या घाईत तुमची आणखी भांडणं. गप्पा बस. हे बघ आमच्या ऑफिस मध्ये आज कुशल कर्मचारी पुरस्काराचा वितरण सोहळा आहे आणि ते बक्षीस मला मिळालंय माहितीये ना. त्या शर्टाला व्यवस्थित इस्त्री कर. चुरगळलेलं शर्ट असेल तर माझं बक्षीस काढून घेतील. तुम्हाला शर्ट कडे बघून बक्षीस देणार आहेत की तुमचं काम बघून? हा काय हो? हं? किती रुपयाचं बक्षीस मिळणार आहे? 5,000 रुपये. हो हं. चला पिंकीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेव. उद्या तिच्याच शिक्षणाला किंवा लग्नाला उपयोग होईल. काहीतरी तुझं. हे बघ मी त्या धारापकरांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे टीव्ही आणि व्हीसीआर साठी. हा हे 10,000 रुपये माझ्याकडे आहेत आणि 5,000 म्हणून 15,000. 15,000चा हप्ता नेऊन देणार आहे मी ते ना. अहो पण टीव्ही कशाला? अगं असं काय करतेस? आपल्या कॉलनीमध्ये कोणाला टीव्ही आहे का? कलर टीव्ही केबल आपल्याकडे आला ना की आपली प्रतिष्ठा वाटते ग म्हणून. अहो असल्या प्रतिष्ठेसाठी 15,000 रुपये घालवायचे? हे बघ आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं आहोत. एक वेळ उपाशी राहू पण मान वर करून चालू. अहो हा पण मी काय म्हणते. तू काही म्हणू नकोस. मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस. करता माणूस सांगतो ना तेच बायकाने ऐकावं. काय बापरे 9:50 झाले. आता मी ऑफिसला कसं जाणार? लवकर लवकर मला नाश्ता दे. नाश्ता दे मला लवकर लवकर. बरं. लवकर. बापरे अगं लवकर नाश्ता दे. हो हो आणते. एक तर उशीर झाला मला. अहो हं. संध्याकाळी येताना भाजी आणणार का? आपली भाजीवाली गेली माहेरी बाळणपणाला. तिला दुसरा उद्योगच नाही. जेव्हा बघा तेव्हा बाळणपणाला जाते. हे घ्या 1 किलो कांदे, अर्धा किलो बटाटे आणि अर्धा किलो टोमॅटो. काय ही भाजीची पिशवी माझ्या हातात? अगं जग काय म्हणेल? संध्याकाळी जग येणार आहे का स्वयंपाक करायला? घ्या. तसं नाही ग. पुरुषाच्या हातात भाजीची पिशवी शोभत नाही. रामाच्या हातात धनुष्य, कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आणि त्यांच्या वंशातल्या या लक्ष्मीकांतच्या हातात भाजीची पिशवी. लोक थुकतील तोंडावर. तू 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 नुसतं रामाचं नाव घेऊ नका. त्याचा पराक्रम बघा. हे बघ 10 डोके असलेल्या रावणाला मारणं सोपं असतं पण बिन डोक्याच्या बॉसच्या हाताखाली काम करणं कठीण असतं. तुला नाही कळणार नोकरी केल्याशिवाय. बापरे उशीर झाला. अहो उडाला उडाला कभी तो उडाला समुद्र उलट होऊन. हो निबरकर ते काय निघायचे की नाही ऑफिसला? चला लवकर. लक्ष्मी लक्ष्मी बटन तुटलं बघ ना ग. हा लवकर मला ऑफिसला जायला उशीर होतोय. फटाफट. 1 मिनिट लावते लावते. अहो एवढी घाई करता त्यापेक्षा जरा लवकर उठत जा. हे बघ सल्ले देण्यापेक्षा जरा बटनांकडे लक्ष देत जा. बरं अगं लवकर उशीर होतोय. लावते हो. जरा धीर धरा. झालं की नाही? लवकर. हो हो. हं. काय झालं? अ, एवढी वर्ष संसार करतेस साधा शिवता येत नाही तुला? मूर्ख. हे बघ तो टीव्ही वाला येईल त्याच्याकडनं टीव्ही बसवून घे. संध्याकाळी त्याला मला ऑफिस मध्ये भेटायला सांग. कळलं? काय रे कसं काय? बरोबर. या साहेब आज उशीर.
तू उशीर करू नकोस, पानाला चुना लाव लावतो साहेब. लवकर लवकर. साहेब गेली 10 वर्ष तुम्ही माझ्याकडचं पान खाताय, हो. पण एक दिवस खाणार नाही बघा. काय बाईच्या कमरेवर घडा आणि पुरुषाच्या तोंडात विड्या असल्याशिवाय मजा नाही, काय खरं की नाही? वाह वाह साहेब, क्या बात है. घ्या, तुमचे मित्र पण आले. कोण? काणे? अरे नेने आले, या 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 या. साहेब यांना पण शिकवा की तुमची काही व्यस्त करायला. नको नको, मला आपलं सुपारीचे खांडे, हा. मला पूजेला जायचंय. फुकट ना? काय नेने? साहेब तुमचं पान. थँक्यू. साहेब पैसे. पैसे हे काय, आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं, हा, हा. महिना अखेर पैसे देतो. रिक्षा बघा, हो. उजवीकडे बघा म्हणजे डावीकडे मिळेल. काय? आता कुठे आता रिक्षा कुठे, तुम्ही कुठे? बसा म्हणा, ह्याला चौका सोड, मला बँकेत मोठं फंक्शन आहे. चला 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 लवकर चला. बरोबर. मीटर काय बघताय, पैसे मीच देणार आहे. चला, बँकेत मोठं फंक्शन आहे आमचे, चला चला. निफाडकर इथेच राहतात का? काय काम होतं? नाही ते मी त्यांना सांगेन ना, तुम्ही इथे राहतात की नाही एवढं सांगा. मग ते पण त्यांनाच विचारा ना. नाही तसं नाही हो, त्यांनी टीव्ही घेतलेला आमच्याकडून, तो आणायचा आहे दुपारी, म्हणून घर बघायला आलोय. अय्या टीव्ही. अय्या टीव्ही नाही, आमच्या कंपनीचा टीव्ही. हा 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 हा. कुणी घेतला टीव्ही? निफाडकरांनी. हा. या या या, मीच तुम्हाला निफाडकरांचं घर दाखव दाखव दाखव. चला चला चला. अहो जावळे वहिनी, ऐकलं का? निफाडकरांकडे टीव्ही येतोय. बँकेतील माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्या बँकेनं यावर्षी 15 कोटींची ठेव जमवण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच या वर्षाचा कुशल कर्मचारी हा रोख 5,000 रुपयाचा पुरस्कार आपल्या बँकेतील प्रामाणिक कर्मचारी लक्ष्मीकांत निफाडकर यांना देत असल्याचं मी जाहीर करत आहे. आणि हा पुरस्कार आपल्या बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी श्रीयुत शिगवण यांच्या हस्ते देण्यात येईल. या शिगवण सर. अभिनंदन. हा पुरस्कार लक्ष्मीकांतला मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. तो कुशल कामगार आहेच, शिवाय महत्वाचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे. आजवर त्यांनी लोन डिपार्टमेंटला काम केलं. आजपासून त्याच्यावर कॅशची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यातही त्याला यश मिळो ही सदिच्छा. आता लक्ष्मीकांतनं 4 शब्द सांगावेत. माझ्या सहकारी मित्रांनो, आपण ही 15 कोटीची ठेव जमवणार याची मला खात्रीच होती. कारण आपली बँक इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे. याला कारण आपली बँक बिन बायकांची बँक आहे. एकही महिला कर्मचारी आपल्या बँकेत नाही. त्यामुळे कामं कशी अगदी पटापट होतात. अरे पण ज्या बँकेत महिला कर्मचारी असतात तिथलं वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं, खेळकर असतं. आणि कामाचा खेळखंडोबा होतो. बायका ऑफिसमध्ये लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावत बसतात आणि नवऱ्याच्या चाड्या करत बसतात आणि कामं राहतात बाजूला. हो, पण कस्टमर्सना त्यांच्या हसण्यानं गुलगुलू बोलण्यानं रोज रोज बँकेत यावंसं वाटतं. आणि मग नुसतंच कसं येणार म्हणून ते पैसे भरतात. आणि इकडे ठेवीची रक्कम वाढत जाते. अहो खोळे की काय? अहो ते बँकेत पैसे भरायला नाही, पैसे काढायला येतात. आणि त्यांच्या हसण्यापेक्षा पैशांची खुळखुळ आणि त्यांच्या गोंडस दिसण्यापेक्षा करकरीत नोटांची जास्त भुरळ पडते. अरे पण थांबा, पुढे साहेब माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. पुढे पुढे हा वाद कधीच संपणार नाही. चला आपण आपलं यश सेलिब्रेट करूया. लेटेस्ट एन्जॉय. अरे गणपत सगळी तयारी झाली ना, चला.